विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण आज वर्ग 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 सजीवातील जीवनप्रक्रिया भाग 2 म्हणजेच लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या पाठामध्ये काही जीवनप्रक्रियांचा अभ्यास केला. त्या जीवनप्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी पाठ्यपुस्तकात सुरुवातीला दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देऊन आपण उजळणी करूया. सजीवातील महत्त्वाच्या जीवनप्रक्रिया कोणत्या? सजीवामध्ये पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद म्हणजेच न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स या महत्त्वाच्या जीवनप्रक्रिया आढळून येतात. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणती जीवनप्रक्रिया आवश्यक आहे? शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी रेस्पिरेशन म्हणजे श्वसन ही जीवनप्रक्रिया आवश्यक आहे. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते? पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार 2 आहेत, ते म्हणजे सूत्री विभाजन आणि गुणसूत्री विभाजन. यांच्यामध्ये फरक काय? सूत्री विभाजनामध्ये जनक पेशीपासून निर्माण होणारी नवीन पेशी ही तंतोतंत जनक पेशीसारखीच असते, तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये निर्माण होणारी नवीन पेशी ही जनक पेशीहून भिन्न असते. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? तर पेशीच्या विभाजनामध्ये गुणधर्माचे वहन करण्याचं कार्य गुणसूत्रामार्फत केलं जाते. मित्रांनो, पाठ्यपुस्तकात दिलेल्या या चित्राचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. जसं की पहिल्या चित्रामध्ये वनस्पतीच्या मुळापासून खोडापासून एक नवीन वनस्पती निर्माण होताना दिसते आहे. दुसऱ्या चित्रामध्ये प्राणी अंडी घालून अंड्यामार्फत नवीन जीवाची निर्मिती करताना दाखवलेलं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये बीजांकुरण म्हणजे बीज जेव्हा जमिनीत पडतं तेव्हा ते बीजाला अंकुर येऊन त्याचं रोपट्यात रूपांतर होऊन परत ते रोपटं वनस्पतीमध्ये रूपांतरित होताना दिसते आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये सूक्ष्मजीव जे असतात मायक्रो ऑर्गॅनिझम ते पेशीचे विभाजन करून एका पेशीपासून 2 असं नवीन पेशीची निर्मिती करून आपल्या सजीवाची निर्मिती करताना दाखवलेलं आहे. तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की सजीवांमध्ये एक नवीन सजीव निर्मितीची प्रक्रिया घडत असते. ही सुद्धा एक जीवन प्रक्रिया असते. या जीवन प्रक्रियेला आपण प्रजनन असं म्हणू शकतो. तर सजीवांमध्ये घडून येणारी ही प्रजनन प्रक्रिया आणि या प्रजनन प्रक्रियेचा उद्देश काय? तर मित्रांनो, प्रत्येक सजीव स्वतःची प्रजाती टिकून राहावी यासाठी प्रजनन प्रक्रियेद्वारे नवीन प्रजातीची निर्मिती करत असतो. या प्रक्रियेमधून कधीकधी निर्माण होणारे जे सजीव असतात ते तंतोतंत आधीच्याच सजीवांसारखे दिसतात, तर कधीकधी ते आधीच्या सजीवांपेक्षा भिन्नसुद्धा असू शकतात. हे ते प्रजननाच्या प्रकारावरती अवलंबून असते. आता प्रजननाची व्याख्या जर आपल्याला करायची झाली तर प्रजनन म्हणजे काय? तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन असं म्हणू शकतो. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे, कारण प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. प्रजननाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, ते म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. असेक्शुअल रिप्रोडक्शन्स अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. अलैंगिक प्रजनन 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणाऱ्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. अशा प्रकारच्या प्रजननामध्ये नवीन निर्माण होणारा सजीव हा तंतोतंत मूळ सजीवांसारखाच असतो. या प्रजननाचा तोटा म्हणजे या प्रजननामधून नवीन गुणधर्म फार अत्यल्प प्रमाणामध्ये विकसित होतात, कारण जनुकीय गुणधर्म बहुतेक हे सारखे असल्यामुळे जनुकीय विविधता ही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या प्रजननाचा फायदा म्हणजे या प्रजननामधून अधिक वेगाने सजीवांची निर्मिती होत असते. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. द्विविभाजन बायनरी फिशन. अमिबा,
पॅरामेशियम युग्लिना यासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते. या प्रकारामध्ये जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात आणि नवीन सजीवाची निर्मिती होते. जसे की अमिबामध्ये अगदी साधे पद्धतीने द्विविभाजन घडून येते. अमिबा हा जीव साचलेल्या गढूळ पाण्यामध्ये आढळतो. याला निश्चित आकार नसून पेशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर पेशीतील केंद्रकाचे सर्वप्रथम विभाजन होऊ लागते. जेव्हा केंद्रकाचे विभाजन होऊ लागते तेव्हा त्या पेशीचा आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे थोडासा लांबट होऊ लागतो. त्यानंतर केंद्रकाचे संपूर्णपणे विभाजन झाल्यावर दोन केंद्रक एकमेकापासून दूर जाऊन त्या केंद्रकाच्या सभोवताल पेशीद्रव्य गोळा होऊन त्या पेशीच्या मध्यभागी खाच पडून दोन नवजात पेशींची निर्मिती होते. पॅरामेशियममध्ये घडून येणारे आडवे द्विविभाजन ट्रान्सवर्स बायनरी फिशन. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पॅरामेशियम हा सजीव किंवा हा एकपेशीय जीव हा गोड्या पाण्यात स्वच्छ पाण्यामध्ये साधारणपणे आढळून येतो. याचा आकार 50 ते 300 मायक्रोमीटर एवढा असून हा आपल्या पावलाच्या आकाराप्रमाणे दिसतो. तर यासुद्धा पेशीची संपूर्णपणे वाढ झाल्यानंतर सर्वप्रथम केंद्रकाचे विभाजन होते आणि केंद्रकाचे विभाजन झाल्यानंतर मध्यंतरी म्हणजे आडवी अशी रेषा त्या पेशीच्या मध्यभागी तयार होऊन दोन पेशी तयार होऊन त्या एकमेकांपासून वेगळ्या होऊन स्वतंत्र जीव म्हणून त्या जगू लागतात. यालाच आपण आडवे द्विविभाजन असं म्हणतो. ज्याप्रमाणे पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन घडून येते त्याचप्रमाणे युग्लिना यामध्ये उभे द्विविभाजन घडून येते म्हणजे लॉन्जिट्युडिनली बायनरी फिशन. युग्लिना हा जो सजीव आहे एकपेशीय सजीव आहे हा गोडे पाणी आणि खारे पाणी फ्रेश वॉटर ॲज वेल एज सॉल्ट वॉटरमध्ये तो आढळतो. याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्हीचेही गुणधर्म दाखवले जातात आणि या सजीवाची एकदा संपूर्ण वाढ झाल्यानंतर लॉन्जिट्युडिनली त्याचं विभाजन होऊन दोन नवजात पेशींची निर्मिती होते. मल्टिपल फिशन बहुविभाजन. अमिबा आणि त्यासारखे एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे जेव्हा अमिबासारख्या सजीवांना अन्न आणि इतर घटक त्यांना प्राप्त होत नाही किंवा मिळू शकत नाही अशा परिस्थितीला आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळी त्यांना अपुरे अन्न किंवा अशी एक वाईट परिस्थिती त्यांच्या अवतीभोवती निर्माण होते अशा वेळेस अमिबा त्यांच्या सभोवतालचे जे छद्मपाद आहेत ते तयार करू शकत नाही. म्हणजे त्याची हालचाल थांबते आणि त्याची हालचाल थांबल्यामुळे तो गोलाकार आकाराचा होतो आणि त्या पेशीच्या पटलाभोवती म्हणजे बाहेरच्या भागाने एक कठीण संरक्षक कवच तयार होते. अशा या कवचाला आपण पुटी असं म्हणतो. म्हणजे पुटी तयार झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये त्याच्या केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन घडून येते आणि अनेक केंद्रक तयार होतात आणि मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा त्या पेशीच्या आतमध्ये म्हणजे पुटीच्या आतमध्येच निर्माण होतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आतमध्ये तयार झालेले सगळे अमिबा त्या पुटीच्या आतमध्येच असतात आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ती पुटी फुटल्यानंतर ब्लास्ट झाल्यानंतर आतमधले सगळे नवजात अमिबा बाहेर येतात. यालाच मल्टिपल फिशन किंवा बहुविभाजन असे म्हणतात. कलिकायन म्हणजेच बडिंग. किण्व म्हणजे ईस्ट या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते. किण्व पेशी म्हणजे ईस्ट सेल या कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते आणि अशा या पेशीला आपण जनक पेशी असं म्हणतो.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे जनक पेशीच्या एखाद्या भागावर सुरुवातीला एक छोटासा बारीकसा फुगवटा येतो आणि हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. यालाच आपण बड असं म्हणतो. दोन नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक त्या फुगवट्यामध्ये प्रवेश करते, म्हणजे त्या कलिकेमध्ये प्रवेश करते, त्या बडमध्ये प्रवेश करते आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते, आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून ती वाढू लागते. अशा प्रकारे कलिकायन पद्धतीने सुद्धा ईस्ट सेलमध्ये अशा प्रकारे अलैंगिक पद्धतीने प्रजनन घडून येते. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन. आकृतीत दिसणारी स्पायरोगायरा ही वनस्पती साधारणपणे गोड्या पाण्यात आढळते. जेव्हा स्पायरोगायरा या वनस्पतीला मुबलक प्रमाणात पाणी आणि इतर पोषद्रव्ये उपलब्ध होतात, त्यावेळेस या वनस्पतीच्या तंतूची खूप वेगाने वाढ होऊन समोर हे तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभवित होतात, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे पडतात. यातील प्रत्येक तुकडा हा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगू लागतो. यालाच खंडीभवन असं म्हणतात. पुनर्जनन, रिजनरेशन. पुनर्जनन ही अलैंगिक प्रजननाची पद्धत थोड्याफार फरकाने खंडीभवन सारख्या प्रक्रियेसारखीच आहे. तुम्हाला माहिती असेल की आपण आपल्या घरामध्ये आढळणारी पाल, जेव्हा ही पाल धोक्यामध्ये असते तेव्हा ती आपली शेपूट स्वतःहून ती तोडते आणि कालांतराने त्या तुटलेल्या शेपटीच्या ठिकाणी त्या पालीला नवीन शेपटी येऊ लागते. म्हणजेच जो भाग तुटलेला आहे त्या तुटलेल्या भागाचे परत पुनर्जनन होताना आपल्याला दिसून येते. अशाच प्रकारे प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये तो स्वतःच्या शरीराचे असे तुकडे करतो, 2 तुकडे करतो आणि त्या शरीराचा प्रत्येक तुकडा एक नवजात सजीव म्हणून तो जगू लागतो. याच प्रकारच्या अशा प्रजननाला पुनर्जनन असं म्हणतात, रिजनरेशन असं म्हणतात. मुकुलायन, बडिंग. हायड्रा या साध्या अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन घडून येते. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जेव्हा पोषक वातावरण मिळते तेव्हा त्याच्या शरीरभित्तिकेवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे एके ठिकाणी छोटासा फुगवटा निर्माण होतो. या फुगवट्यास मुकुल असे म्हणतात. त्याच्या शरीराच्या इतर अवयवाच्या वाढीबरोबरच या मुकुलाची सुद्धा वाढ होत राहते. तेव्हा या छोट्या हायड्राचे पोषण त्याच्या जनक शरीरापासून होत असते आणि जेव्हा हा छोट्या हायड्राची वाढ पूर्ण होते तेव्हा तो स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत सक्षम होतो. त्यावेळेस हा छोटा हायड्रा जनक शरीरापासून दूर होऊन स्वतंत्र जीवन जगू लागतो. यालाच आपण मुकुलायन पद्धतीने घडून येणारे अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असं म्हणतात. आकृतीत आपल्याला दाखवल्याप्रमाणे जसं बटाटे, पानफुटी, रताळे ही जी वनस्पती इथे दाखवण्यात आलेली आहेत, तर त्या वनस्पतीमध्ये आपल्याला असं दिसून येते की जसं बटाटा आहे, बटाट्याला जेव्हा कंद येतात आणि त्या कंदापासून नवीन बटाट्याचं झाड तयार होऊ शकते. पानफुटी म्हणजे आपण बघितलेलीच असेल की त्या पानापासूनच नवीन सजीवाची, नवीन वनस्पतीची निर्मिती होते. त्याचबरोबर गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. अशा प्रकारच्या प्रजनन पद्धतीला शाकीय प्रजनन असं म्हणतात. बीजाणू निर्मिती, स्पोअर फॉर्मेशन. म्युकर सारख्या कवकाचे शरीर हे तंतुमय असते. फंगी लाईक अ म्युकर हॅव अ फिलामेंटस बॉडी, दे हॅव अ स्पोरॅन्जिया. म्हणजे या म्युकरच्या शरीरामध्ये स्पोरॅन्जिया असतात. याला आपण मराठीमध्ये बीजाणुधनी असं म्हणतो.
आणि या बीजाणुधानीमध्ये सूक्ष्म सूक्ष्म बीजाणूंची निर्मिती होते आणि मग हा स्पोरॅन्जिया परिपक्व झाल्यानंतर फुटतो, म्हणजे बीजाणुधानी फुटते आणि त्याच्यामधली जी बीजाणू आहेत सूक्ष्म बीजाणू ते बाहेर पडतात. ते बाहेर आल्यानंतर हवेमार्फत ते एखाद्या उबदार ठिकाणी किंवा एखाद्या ओलसर ठिकाणी, मग एखादं फळ असेल किंवा एखादी भाकर असेल किंवा एखादा पावाचा तुकडा असेल, अशा ओलसर ठिकाणी ते बीजाणू पडल्यानंतर त्या ठिकाणी ते रुजून नवीन म्युकरचं कवक त्या ठिकाणी निर्माण होते आणि नवीन सजीव निर्माण होऊ लागतात. अशा प्रकारच्या बीजाणूंच्या मार्फत होणाऱ्या प्रजननाला स्पोर फॉर्मेशन्स किंवा बीजाणूद्वारे होणारे अलैंगिक प्रजनन असं म्हणतात.